नमस्कार मंडळी, क्रिशबीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रात्री उठणं, मग बाथरूममध्ये जाणं, मग पुन्हा बेडवर येऊन झोपणं, मग पुन्हा बाथरूममध्ये आणि सकाळी उठल्यावर असं वाटणं की तुम्ही कधीही झोपलेले नाही आहात. जर तुम्ही दररोज रात्री अशाच अपूर्ण झोपेने जगत असाल तर पुढचे 12 मिनिटे तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कोणत्याही औषधाबद्दल नाही. तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असे काहीतरी आहे आणि लाखो लोकांना झोप परत मिळवून दिली आहे. पण थांबा, तुम्हाला वाटेल की मी आल्याबद्दल बोलत आहे. बरोबर, हो, पण खरं रहस्य आल्यामध्ये नाही. खरं रहस्य अशा पद्धतीमध्ये आहे जे 10 पैकी 9 लोकांना माहीतही नाही आणि म्हणूनच ते त्यांना फायदेशीर ठरत नाही. शेकडो वृद्ध लोकांना पाहिलं जे रात्री 4 वेळा जागे होतात. ते थकलेले, चिडलेले, चिडचिड करणारे असे होते आणि त्यांच्या कुटुंबापासून दूर जाऊ लागतात. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट योग्यरित्या केली तेव्हा त्यांच्या रात्री फक्त 12 दिवसांमध्ये बदलल्या. आता तुम्ही विचार करत असाल, डॉक्टर, आपण दररोज आलं खातो, चहा किंवा भाज्यांमध्ये घालतो, पण त्यामुळे काही फरक पडत नाही. अगदी बरोबर, कारण 95% लोक चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने आलं खातात आणि नंतर म्हणतात की ते काम करत नाही. पण खरी समस्या तर दुसरीकडेच आहे. पहा, रात्री वारंवार लघवी होण्याचं खरं कारण फक्त पाणी किंवा वय नाही आहे. 3 लपलेल्या गोष्टी आहेत ज्या डॉक्टर तुम्हाला सहसा सांगत नाही. पहिलं, तुमचं मूत्राशय अतिसंवेदनशील झालं आहे. विनाकारण गाडीचा हॉर्न वाजल्यासारखं तुम्ही थोडीशी लघवी करतात ते तुमच्या मेंदूला उठून जाण्याचा सिग्नल पाठवतं, जरी त्याची खरी गरज नसली तरीसुद्धा. दुसरं म्हणजे तुमचं मूत्रपिंड रात्री चुकीच्या मोडमध्ये जातं. ते दिवसा हळूहळू काम करतं, रात्री जलद, म्हणूनच तुम्ही रात्री जास्त लघवी तयार करता. हे नैसर्गिक नाही, हे असंतुलन आहे. तिसरं आणि सर्वात धोकादायक, तुमच्या मेंदू आणि मूत्राशयातील नसा गोंधळलेल्या आहेत. ते रात्रीही दिवसा मोडमध्ये काम करत असतं, म्हणूनच दर तासाला अलार्म वाजत आहे. आता हा मुद्दा असा आहे, शरीरामध्ये 3 गोष्टी चुकीच्या होतात तेव्हा या 3 समस्या एकाच वेळी उद्भवतात. पोटात गॅस आणि फुगणं वाढतं, ज्यामुळे मूत्राशयावरती दबाव येतो. शरीराचं अंतर्गत उष्णता थंड संतुलन बिघडतं आणि पचन इतकं मंदावतं की अन्न रात्रभर पोटातच राहतं. आणि जेव्हा या सर्व गोष्टी घडतात तेव्हा मूत्राशय लहान मुलासारखं बनतं, हट्टी, संवेदनशील आणि प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणारं. येथेच लोक सर्वात मोठी चूक करतात. ते विचार करतात रात्री कमी पाणी पिऊया तरीही आपल्याला जागं व्हावं लागेल. ते औषध घेतात पण दुष्परिणाम दिसू लागतात. ते थकून झोपी जातात पण त्यांची झोप अजूनही खंडित होते. कारण खरी समस्या पाण्याची नाही. खरी समस्या मी नुकतीच उल्लेख केलेल्या त्या 3 लपलेल्या गोष्टी आहेत आणि इथेच आल्याची खरी शक्ती येते. पण जेव्हा तुम्ही ते एका विशिष्ट प्रणालीद्वारे घेता तेव्हाच. मी त्याला नाईट लॉक सिस्टम म्हणते. ही प्रणाली शरीरामध्ये 3 गोष्टी करते. प्रथम, ते मूत्राशयातील नसा शांत करतं. जसं बाळाला लोरी गाणं. आल्यामध्ये नैसर्गिक संयुगे असतात जी अतिसंवेदनशील नसांना आराम देतात. हळूहळू ते अनावश्यक सिग्नल पाठवणं थांबवतात. दुसरं म्हणजे ते मूत्रपिंडांना योग्य रात्रीच्या मोडमध्ये ठेवतं. आल्याचा उबदार परिणाम शरीराला सूचित करतो की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. उत्पादन कमी करा. आणि मूत्रपिंडाला समजतं की आता कमी लघवी तयार करण्याची आवश्यकता आहे. तिसरं आणि सर्वात शक्तिशाली म्हणजे ते मेंदू आणि मूत्राशय यांच्यातील संवाद रेषा रिसेट करतं. जसं दोषपूर्ण वायफाय राउटर रिस्टार्ट केल्याने सिग्नल दुरुस्त होतो. पण हे सर्व तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने आले घेता. मी तुम्हाला एका रुग्णाची गोष्ट सांगते. त्यांचं नाव आहे शर्मा काका. ते 72 वर्षांचे आहे. ते रात्री 5 वेळा जागे व्हायचे, इतके की त्यांची पत्नी काळजीत पडायची. ते टॉर्च घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचे. ती म्हणायची की मी त्यांना एक पद्धत सांगितली, फक्त 12 दिवसांमध्ये ते हसत हसत परत आले आणि म्हणाले की डॉक्टर, माझी झोप परत आली आहे असं दिसतं. 63 वर्षीय वर्मा काका आहेत ज्यांना विश्वास बसत नव्हता की इतकी छोटी गोष्ट औषधापेक्षाही चांगलं काम करू शकते. ते म्हणाले, तर आता प्रश्न असा आहे की ही पद्धत काय आहे? काळजीपूर्वक ऐका, कारण जर तुम्ही एक पाऊलही चुकले तर ते फायदेशीर ठरणार नाही, तर नुकसानही करू शकतं. पहिला नियम वेळ आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्लेलं आलं हे फक्त अन्न आहे.
पण जर तुम्हाला रात्रीची समस्या सोडवायची असेल तर ते संध्याकाळी सूर्यास्तानंतर घेतलं पाहिजे. का? कारण तेव्हा शरीर थंड होऊ लागतं, मूत्राशय संवेदनशील होतं आणि आल्याच्या उष्णतेच्या प्रभावामुळे ते पुन्हा संतुलित होतं. ते हळूहळू आणि आरामदायी गतीने घ्या. जर तुम्ही ते सकाळी खाल्लं तर ते दिवसभर वापरलं जाईल, रात्रीपर्यंत त्याचा परिणाम निघून जाईल. दुसरा नियम प्रमाण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक असे मानतात की जास्त खाल्ल्याने अधिक फायदे होतील. चुकीचं, पूर्णपणे चुकीचं आहे. हे आलं शक्तिशाली आहे. तुम्हाला फक्त 1 ते 2 ग्रॅमची आवश्यकता आहे. ते एक लहान तुकडा आहे, तुमच्या नखाच्या आकाराचा, बस. यापेक्षा जास्त घेतल्याने पोटामध्ये उष्णता, जळजळ आणि अस्वस्थता येऊ शकते आणि नंतर रात्री तुम्हाला आणखी जास्त अस्वस्थता येईल. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पद्धत. आता मी तुम्हाला 5 पद्धती सांगेन. तुमच्या शरीरानुसार एक निवडा. प्रत्येकाला वेगळी पद्धत अनुकूल असते, म्हणूनच पर्याय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पद्धत क्रमांक 1 आहे कोमट पाण्याने संध्याकाळी आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. तो हळूहळू चावा. नंतर 2 किंवा 3 घोट कोमट पाणी प्या. आल्याचा रस थेट शरीरामध्ये जाईल. कोमट पाण्याने तो पसरेल. पोटातील वायू कमी होईल, जडपणा कमी होईल आणि मूत्राशयावरील दाबही कमी होईल. ज्यांना वारंवार पोटफुगीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. पद्धत क्रमांक 2 आहे मधासह. जर तुम्हाला कच्चं आलं चघळणं कठीण वाटत असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी आहे. आलं किसून घ्या, 1 चिमूटभर. अर्धा चमचा त्याच्यामध्ये मध घाला. सूर्यास्तानंतर अर्धा तासानंतर हे घ्या. मध आल्याच्या तीव्र उष्णतेला संतुलित करते. त्याची चव गोड असते आणि पोटाला हलकी असते. वृद्ध लोकांना ही पद्धत आवडते. पद्धत क्रमांक 3 आहे कोमट दुधासह. हो, हा एक जुना घरगुती उपाय आहे. उकळत्या दुधात आल्याचा पातळ तुकडा घाला. नंतर ते हळूहळू प्या. ज्यांना रात्री पाय थंड वाटतात त्यांच्यासाठी ते योग्य आहे. त्यांचे हात आणि पाय लवकर थंड होतात. शरीरामध्ये अंतर्गत उष्णतेचा अभाव असतो. पण लक्षात ठेवा, जर दुधामुळे समस्या निर्माण होत असतील तर ही पद्धत वगळा. पद्धत क्रमांक 4 आहे दुधाशिवाय आल्याची चहा. 1 लहान कप पाण्यामध्ये थोडंसं आलं घाला. 2 मिनिटे उकळवा. गाळून घ्या आणि प्या. खूप सौम्य चहा, साखर नाही, तिखट चव नाही. ही चहाची सवय असलेल्यांसाठी आहे. पण लक्षात ठेवा, ते फक्त संध्याकाळी प्या. रात्री उशिरा प्यायल्याने झोपेवर परिणाम होईल. आणि पद्धत क्रमांक 5 आहे जेवणापूर्वी. जर कोणतीही पद्धत तुम्हाला अनुकूल नसेल तर खाण्यापूर्वी थोडंसं आलं चावून खा. पाणी प्या. यामुळे पचन जलद होईल. रात्री गॅस जमा होणार नाही आणि मूत्राशयावरती कमी दाब पडेल. आता खरा ट्विस्ट येतो. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित विचार करत असाल, ठीक आहे डॉक्टर, आजपासून सुरुवात करूया. थांबा, आता ते करू नका, कारण जर तुम्ही या 5 चुका केल्या तर तुमचे सर्व कष्ट वाया जातील. चूक क्रमांक 1 आहे जास्त खाणं. लोकांना वाटतं की 2 भाकरी खाल्ल्याने ते लवकर बरे होतील. नाही, जास्त खाल्ल्याने छातीमध्ये जळजळ, घसा खवखवणं आणि रात्री अस्वस्थता येते. यामुळे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होईल. चूक क्रमांक 2 आहे रात्री उशिरा आलं घेणं. बरेच लोक जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी आलं खातात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. रात्री शरीर शांत असतं. आल्याची उष्णता त्याला त्रास देईल. झोपेच्या वेळी तुम्हाला अस्वस्थता आणि छातीत जळजळ जाणवेल. संध्याकाळ सर्वोत्तम आहे, सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या जेवणापूर्वी. चूक क्रमांक 3 आहे दररोज सतत आलं खाणं. आल्याचा गरम परिणाम होतो. जर दररोज घेतले तर ते शरीराची उष्णता वाढवू शकतं. तर हुशार दृष्टिकोन म्हणजे ते 2 किंवा 3 दिवस घेणं. 1 दिवस ब्रेक घेणं आणि नंतर 2 किंवा 3 दिवस घेणं. या चक्राचं अनुसरण करा. चूक क्रमांक 4 आहे ते चुकीच्या घटकांसह मिसळणं. काही लोकांना दुधाची समस्या असते, परंतु तरीही ते आल्याचं दूध पितात, कारण कोणीतरी ते सर्वोत्तम असल्याचं म्हटलं आहे. नाही, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. तुमची स्वतःची पद्धत निवडा. कोणाचीही नक्कल करू नका. चूक क्रमांक 5 आहे तात्काळ परिणामांची अपेक्षा करणं. लोक म्हणतात की त्यांना 2 दिवसात कोणताही फरक जाणवला नाही. मंडळी, शरीर हे यंत्र नाही, ते हळूहळू काम करतं. विशेषतः वृद्धांमध्ये थोडे बदल जाणवण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. काही लोकांना 3 आठवडे लागतात. पण जेव्हा ते येतात तेव्हा ते लक्षात येतं. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, आलं कोणी घेऊ नये. जर तुम्हाला आधीच तीव्र पोटामध्ये जळजळ असेल, आंबट ढेकर येणं किंवा तीव्र आम्लता असेल तर सावधगिरी बाळगा. खूप कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि रिकाम्या पोटी ते घेणं टाळा.
जर तुमच्या शरीरामध्ये आधीच खूप उष्णता असेल, चेहरा लाल असेल, घाम येणं असेल किंवा मसाले खाल्ल्यानंतर जळजळ होणं असेल तर तुम्ही ते खूप कमी प्रमाणामध्ये घ्यावं. जर तुम्ही शरीराची उष्णता वाढवणारी कोणतीही गंभीर औषधं घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं. आता मी तुम्हाला दुसऱ्या रुग्णांची गोष्ट सांगते. एक 70 वर्षांचे रुग्ण आहेत. त्यांना वाटलं की रात्रीच्या वेळी लघवी करणं हे फक्त मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे होत आहे, पण सखोल तपासणीनंतर असं आढळून आलं की खरी समस्या मूत्राशयाची अतिसंवेदनशीलता आणि खराब पचनशक्ती होती. जेव्हा त्यांना ही पद्धत सांगितली गेली तेव्हा 2 आठवड्यांमध्ये रात्री जाग येण्याची संख्या कमी झाली. ते आश्चर्यचकित झाले. एक साधा घटक आहे, अनेक पातळ्यांवरती काम करू शकतो. हो, ते करू शकतं. तुम्हाला फक्त ते योग्यरित्या वापरण्याची आवश्यकता आहे. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तुम्ही ते किती वेळ घ्यावं. बघा, आलं हे औषध नाही, ते अन्नाचा भाग आहे. तर तांत्रिकदृष्ट्या तुम्ही ते बराच काळ घेऊ शकता, पण हुशार दृष्टिकोन म्हणजे पहिले 3 किंवा 4 आठवडे ते सातत्यानं घेणं. तुमचं शरीर हळूहळू बदलू द्या, मग काही दिवस ब्रेक द्या. गरज पडल्यास पुन्हा सुरुवात करा, कारण शरीराला त्याच गोष्टीची सवय होऊ नये. संतुलन असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीराचं ऐकायला शिका. जर 2 आठवड्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही रात्री कमी जागे झाले आहात, तुमचं पोट हलकं वाटत आहे आणि तुम्हाला गाढ झोप येत आहे, तर समजून घ्या की आलं तुमच्यासाठी काम करत आहे. पुढे जा. पण जर एखाद्या दिवशी तुम्हाला पोटामध्ये उष्णता किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर लगेच 1 किंवा 2 दिवस ब्रेक घ्या. नंतर कमी डोसने सुरुवात करा. तुमचं शरीर सर्वोत्तम मार्गदर्शक आहे. तुम्हाला फक्त ते ऐकायला शिकण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.